तुम्हाला काही बोलली का? नाही ते जाऊ द्या. एक बॉक्स आणायचा ना, आपण घेऊन येऊ. चला. जाऊ दे म्हणत आपण प्रत्येक वेळेला सोडून देतो अर्पिता मॅडम, पण ते बरोबर नाहीये ना. नाही आपण जाऊ दे म्हणतो, पण समोरचा ते डोक्यात ठेवून असतो. चला मी बॉक्स घेऊन येतो. दीदे, अगं बाई, हिला काय झालं? हे दीदी पण ना कधी कधी काय वागते काय करते तिचं तिला ठाऊक. हाऊ डेअर यू. तू फोन का नाही उचलतेस माझा? केवढे फोन ट्राय करायचे मी तुला? हा, काय झालंय आपल्या कामाचं? ते अपडेट करण्याची पद्धत वगैरे. बोल, पण मलाच बोल ग. तुझा फोन आला ना, तेव्हा मी कामच करत होते आणि फोन उचलला नाही याचा अर्थ कळला नाही का ग तुला? अगं हायपर का होतेस आणि रडतेस का अशी? कामाचं काय झालंय ना आपलं काम? नाही झालं, आपल्या मनासारखं काही झालेलं नाहीये. उलट मी पकडले गेले. मी अडकले या सगळ्यात. तुझा प्लॅन आणि माझं नशीब दोन्ही फ्लॉप आहे ग. रेणुकाताई, का केलं ते सगळं? त्या राजसीच्या सांगण्यावरून करत होता ना तुम्ही हे सगळं? तरी मी तुला सांगत होते राजसी, हे सगळं खूप रिस्की आहे. माझं ऐकलं नाहीस. मी अडकले या सगळ्यात. पकड. सर, तुम्ही मला बोलवलं? समर्पिता किचनसाठीचं रॉ मटेरियल म्हणजे त्यांच्या ग्रोसरीज, भाजीपाला, इतर महत्वाच्या गोष्टी ज्या रिटेलर्सकडनं येतात त्या रिटेलर्सची लिस्ट मला हवी आहे. येस सर. आपण प्लेस केलेलं प्यादा जेव्हा फोन उचलत नाही तेव्हा समजून जायला हवं आपला प्लॅन फ्लॉप झालाय. राजसी, यू आर सच एन इमॅच्युअर प्लेयर. ठीक आहे, तो प्लॅन वर्कआउट होतोय का याचा प्रयत्न तू कर. तोपर्यंत मी समर्पिता किचनच्या पायाशी दुसरा सुरुंग लावतो. तो फुटला की समर्पिता किचन बूम